आपण या तालुक्याला अधिकचा निधी आणू शकतो। आपल्या पाठीमागे सुद्धा काही अदृश्य शक्ती आहेत, आपल्या पाठीमागे सुद्धा काही अदृश्य शक्ती आहेत। टप्प्याटप्प्याने आपल्याला समोरचे एक ना एक दिवस तर त्या दिसतील। खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे भाजपच्या वाटेवर आहेत का? बाबाजी काळे यांना भाजपची ओढ लागली आहे का? बाबाजी काळे शिवसेनेशी गद्दारी करतायत का? राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या भेटीमागचं नेमकं रहस्य काय? आमदार बाबाजी काळे नक्की कोणत्या अदृश्य शक्तीच्या संपर्कात आहेत? बाबाजी काळे यांच्या पाठीमागे असलेली अदृश्य शक्ती नक्की कोण? पाहणार आहोत आजच्या या विशेष राजकीय रिपोर्टमध्ये। गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच खेड पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या विजय सभेतल्या बाबाजी काळे यांच्या भाषणापासून खरं तर हा प्रश्न विचारला जातोय, आमदार बाबाजी काळे यांच्या मागची ती अदृश्य शक्ती नेमकी कोणती? निवडणुकीनंतर महिनाभरात अखेर खेड पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवड पार पडली। ती होताना झालेले राजकारण आणि त्यानंतर आमदार बाबाजी काळे आणि पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांच्यात रंगलेला कलगीतुरा हा एक वेगळा विषय आहे। सभापती निवडीनंतर पंचायत समितीच्या आवारात झालेल्या सभेत आमदार साहेबांच्या तोंडून झालेल्या अदृश्य शक्तीचा उल्लेख कुठेतरी मागे पडला। या सभेत ते नक्की काय म्हणाले ते पाहूया। त्या सभागृहामध्ये मी काम केलंय, जे तिथे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती या सर्वांबरोबर आपले सदस्य समन्वयाने राहतील। मला जिल्हा परिषद सभागृह म्हणजे लक्ष्मी आहे, तिथे आपण जर चांगल्या पद्धतीने विजूभाऊ सर्वांनी काम केलं तर नक्की त्या सभागृहाच्या माध्यमातून आपण या तालुक्याला अधिकचा निधी आणू शकतो। आपल्या पाठीमागे सुद्धा काही अदृश्य शक्ती आहेत, टप्प्याटप्प्याने आपल्याला समोरचे एक ना एक दिवस तर त्या दिसतील। त्यामुळं मला या ठिकाणी जास्तीचं काही बोलायचं नाही, परंतु त्या अदृश्य शक्तींच्या आधारावर या तालुक्यामध्ये एकही काम भविष्यात या ठिकाणी आम्ही शिल्लक ठेवणार नाही। या भाषणानं अनेक प्रश्न उपस्थित केले। बाबाजी काळे सत्ताधारी पक्षांपेक्षा कोणत्या पक्षाच्या संपर्कात असतील यावर चर्चा रंगू लागल्या। याच भाषणात त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचाही उल्लेख केला होता। जिल्हा परिषद मध्ये सत्ता खऱ्या अर्थानं जरी राष्ट्रवादीची आली असली तरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्या भाजप पक्ष त्या ठिकाणी विरोधी आहे, शिंदे गटाची शिवसेना विरोधात आहे, आपले सुद्धा 6 पंचायत जिल्हा परिषदचे सदस्य त्या ठिकाणी आहेत। यावरून बाबाजी काळे यांच्या पाठीवर हात असलेली अदृश्य शक्ती भाजप की शिंदे सेना हा मुद्दा उपस्थित झाला। सभापती उपसभापती पदाच्या निवडीपूर्वी शिवसेनेच्या काही नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यामुळे बाबाजी काळे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती। जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची आली असली तरी भाजप आणि शिंदे सेना विरोधात असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवलं होतं। अर्थात त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजकीय ताकदीवर अवलंबून न राहता अदृश्य शक्तीच्या मदतीने तालुक्याला निधी आणण्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला होता। या वाक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस बाबत त्यांची असलेली विरोधी भूमिकाही स्पष्ट झाली। बाबाजी काळे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या। परंतु काही दिवसांपूर्वी आमदार बाबाजी काळे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली। मात्र ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं। ट्रस्टवर पदसिद्ध सदस्य म्हणून आमदार असतात म्हणून त्यांना माझ्याकडून काहीतरी माहिती घ्यायची होती किंवा इतरही काही कामकाज होतं, त्यामुळं पालकमंत्री या नात्यानं मी तिथे गेलो होतो। कोणत्याही त्या ठिकाणी बातमी आली की ठाकरे सेनेचे आमदार सुनेत्राताई पवार यांच्या निवासस्थानी दाखल, तर मी तालुक्याच्या कामासाठी गेलो होतो आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचा गैरसमज, अनेक पत्रकारांचे फोन आले, अनेकांचे फोन आले, परंतु पक्षाशी आपण एकनिष्ठ राहू। जिल्हा नियोजन समिती निधीचा वाटप झाला। पुणे जिल्ह्यातल्या महायुतीचे आमदार असलेल्या तालुक्यांना भरघोस निधी देण्यात आला। ज्या ठिकाणी महायुतीचा किंवा राष्ट्रवादीचा आमदार नाही अशा ठिकाणी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी प्रस्तावित केलेल्या कामांनाच निधी दिला गेल्याचा आरोप सध्या महाविकास आघाडीतल्या काही आमदारांकडून केला जातोय। निधीसाठी घेतलेली ही भेट असावी असेही तर्क सध्या लावले जात आहेत। आमदार साहेबांचा जिजाई दौरा नक्की कशासाठी होता हा प्रश्न तर उपस्थित होतोच, परंतु हा प्रश्नही पुन्हा ऐरणी येतो, अदृश्य शक्ती कोण?
आमदार झाल्यापासून बाबाजी काळे यांच्यावर एक टीका सातत्याने होत आली. विरोधी पक्षाचा आमदार, सत्तेत नसल्यामुळे तालुक्याला निधी आणण्यात अपयशी. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सातत्याने बाबाजी काळे तालुक्यासाठी निधी आणण्यासाठी अपयशी ठरल्याची टीका करण्यात कसूर केलेला नाही. त्यामुळे आपला पक्ष जरी सत्तेत नसला तरी तालुक्यात निधी कमी पडून देणार नाही अशी ठाम भूमिका बाबाजी काळे यांनी आमदार झाल्यापासूनच घेतली होती. पण मग निधीसाठी कोणत्या अदृश्य शक्तीला बाबाजी काळे हाक मारतात ते वेळच सांगेल.